मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र शिक्षक मनोज लेखनार हे गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या शाळेत निसर्ग कट्ट्याच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचं कार्य करत आहेत। उन्हाळ्यात दरवर्षी इथे ऑनलाईन चिमणी गणना आणि चिमणी घरटे कार्यशाळा घेत असतात। यामुळे मुलांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली असून मनोज लेखनार स्वतः मुलांसोबत राजुरा घाटे परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतात। याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरात पांढरी चिमणी दिसून आली। त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना दिली। तेव्हा त्यांनी ही नोंद अत्यंत दुर्मिळ असल्याचं सांगितलंय। मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हा रंगद्रव्याचा प्रकार असतो। या रंगद्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळे, गोरे, सावळे, पांढरी त्वचा असणारे लोक असतात। त्याचप्रमाणे पक्षी आणि प्राण्यांच्या बाबतीत मेलॅनिन रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो। त्यामुळे कातडी किंवा पंख पूर्णतः पांढरे होतात। त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात। संपूर्ण अल्बिनिझम प्रकरणात पिसे, चोच आणि पाय पांढरे असतात आणि डोळे गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात। आतापर्यंत भारतामध्ये हाऊस क्रो, कॉमन किंगफिशर, रेड वेंटेड बुलबुल, मुकुट असलेला स्पॅरो लार्क, ब्लू रॉक पिजन, जंगल बॅचलर्स या पक्ष्यांच्या जातीमध्ये अल्बिनिझम आढळून आला आहे। शालेय परिसरात पांढरी चिमणी दिसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। या पांढऱ्या चिमणीचं दर्शन हे विद्यार्थ्यांच्या पक्षी निरीक्षण आणि चिमणी संवर्धनाचं यश आहे। मागील 4 वर्षांपासून निसर्ग कट्टाच्या साहाय्याने आम्ही शाळेमध्ये चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहोत। चिमणी गणना असेल किंवा चिमण्यांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा असेल, या माध्यमातून विद्यार्थी पक्षी निरीक्षणाकडे वळलेले आहेत आणि याची फलश्रुती म्हणजे शालेय परिसरामध्ये अतिशय दुर्मिळ असणारी पांढऱ्या चिमणीचे दर्शन झालेले आहे। महाराष्ट्र पक्षीमित्रचे कार्यकारी सदस्य श्री अमोल सावंत सर यांना विचारले असता त्यांनी ही अतिशय दुर्मिळ नोंद असल्याचे सांगितले। शरीरातील मेलॅनिनच्या अभावामुळे काही पक्षी व प्राण्यांमध्ये रंगांचा असा अभाव आढळतो। याची नोंद आम्ही ई-बर्ड या ॲपवर सुद्धा घेतलेली आहे। पांढऱ्या चिमणीला पाहून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। प्रतिनिधी सुमित सोनोने, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।